मला एवढं मोठं फ्लॅट नको, तर ह्या फ्लॅटचं मी 2 फ्लॅट करू शकतो का, किंवा एक फ्लॅट मी माझ्या नावाने ठेवेन, एक मी बायकोच्या नावाने ठेवेन किंवा मुलाच्या नावाने ठेवेन. तर जेव्हा फ्लॅट स्प्लिट होतो तर हा सेम सेक्शन परत लागू होतो की काही सेक्शन्स बदलतात आणि टॅक्स परत लागू होऊ शकतं? नाही, आता त्याच्यामध्ये सेक्शन 54 मध्ये एक अमेंडमेंट आली. म्हणजे पहिले तर एका फ्लॅटच्या जनरली एका फ्लॅटच्या बदल्यात 2 फ्लॅट मिळतात. पण आपण आता उदाहरण असं घेऊ की माझा आत्ताचा एक्झिस्टिंग फ्लॅटच 1000 स्क्वेअर फुटाचा आहे आणि मला त्याच्या बदल्यात नवीन फ्लॅट मिळणार आहे तो 2000 स्क्वेअर फुटाचा मिळणार आहे. 100 स्क्वेअर फूट मला 100% मला एक्स्ट्रा मिळणार आहे. तर मला 2000 स्क्वेअर फुटाचा काही फ्लॅट नकोय आणि म्हणून मग मी काय करतो की तो फ्लॅट स्प्लिट करतो की ठीक आहे, एकाच्या बदल्यात मी 2 घेतो मेंटेनन्स आणि सगळ्यासाठी मला सोपं जाईल. तर सेक्शन 54 म्हणतो की एका फ्लॅटच्या बदल्यात एकच फ्लॅट घेता येतो, 1 फ्लॅट अगेन्स्ट 1 फ्लॅट. त्यामुळे असं स्प्लिट करता येत नाही. त्याला एकच एक्सेप्शन आहे की 2 कोटीच्या खाली जर त्याचं व्हॅल्युएशन असेल तर तुम्हाला हे करता येतं, सब्जेक्ट टू कंडिशन की तुमच्या आयुष्यात हे फक्त एकदाच करता येतं. ओके. परत परत तुम्हाला हा बेनिफिट वापरता येणार नाही.